तुम्ही थोडंसं शांत बसलात तर करता येईल. एवढा आहे पण सार्वजनिक मसन वाटा पुणे बी गावाला चला बरं तुम्ही. जरा उचला चला चला या ताब्यात या गाडीत बसवा चल रे या ताब्यात या गाडीत बसवा चल रे एका लोकांवर कारवाई केल्यानंतरच त्या ठिकाणी अंत्यविधी हा शांततेमध्ये पार पडला. आणि या प्रकरणामध्ये आम्हाला चंद्रकांत मध्ये त्यानंतर रामचंद्र बडगिरे आणि इतर दोघांवरती गुन्हा दाखल करावा लागला. ही घटना आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक गावची. मंडळी, हे प्रकरण तुम्ही जर सविस्तर जाणून घेऊ इच्छित असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक बातमीचे सविस्तर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हालाही प्रोत्साहन मिळेल. अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील एका अतिशय गरीब कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला असता सदर महिला ही लिंगायत समाजाची असून या गावात असलेल्या स्मशानभूमीमध्ये जेव्हा अंत्यविधी करायचे ठरले तेव्हा सदर स्मशानभूमी ही बाकी समाजासाठी नसून एका विशिष्ट समाजासाठी राखीव आहे, त्यामुळे येथे अंत्यविधी करू दिला जाणार नाही असे नांदुरा बुद्रुक येथील काही समाज प्रतिनिधींनी सांगितले आणि अंत्यविधीस विरोध देखील केला. त्यावेळेस लिंगायत समाज व इतर काही समाजातील लोकांनी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी व्हावा यासाठी प्रशासनाकडे मागणी केली असता श्रीमती उज्ज्वला पांगरकर तहसीलदार अहमदपूर यांनी गावातील लोकांना बोलावून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. शेवटी गावात जाऊन सदर महिलेचा अंत्यविधी स्मशानभूमीमध्ये करू देण्यात यावा म्हणून तिथेही त्यांना काही लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिकांच्या मदतीने समजावून सांगण्यात आले, परंतु अंत्यविधी दुसरीकडे कुठेही करा, आमच्या स्मशानभूमीमध्ये पाऊल टाकू देणार नाही. त्यासाठी आम्हाला फाशी दिली तरी चालेल, आमच्या जागेतून आम्ही हलणार नाही अशी भूमिका तेथील काही लोकांनी घेतली. इथे जर अंत्यविधी केला तर या लोकांना गावात खूप त्रास देऊ, अडचणीत आणू अशी धमकीवजा भाषाही वापरली. शेवटी या स्मशानभूमीलगत असणाऱ्या शासकीय जागेत अंत्यविधी करण्याचे ठरले असताना तिथेही स्मशानभूमीलगतच्या जागेतही अंत्यविधी करू देणार नाही असा जेव्हा विरोध झाला तेव्हा मात्र प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागली. दरम्यान नांदुरा बुद्रुक गावामध्ये महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असता नांदुरा बुद्रुक गावाला छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते. याच वेळी लातों के भूत बातों से नहीं मानते ही उक्ती प्रत्यक्षात उतरवावी लागली आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने अंत्यविधीला विरोध करणाऱ्या चंद्रकांत पंढरीनाथ मध्ये, प्रकाश भागवत नागमोडे, रामचंद्र संभाजी बडगिरे, गोपाळ विश्वनाथ बडगिरे सर्व राहणार नांदुरा बुद्रुक तालुका अहमदपूर या 4 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून अहमदपूर पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 520/2025 कलम 132(3)(5) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश चिमंदरे हे करत आहेत. अखेर तालुका प्रशासनाच्या यंत्रणेने नांदुरा बुद्रुक येथील एका अतिशय गरीब कुटुंबातील लिंगायत समाजातील महिलेचा अंत्यविधी स्मशानभूमीमध्ये पार पाडला. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले, पोलीस निरीक्षक बीडी भुसनूर व सर्व पोलीस टीमचे सहकार्य लाभल्याचे तहसीलदार पांगरकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.
या घटनेमुळे स्मशानभूमी सारख्या संवेदनशील ठिकाणीही अशा प्रकारे अडथळे निर्माण केले जात असल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने या प्रकरणाची अजून गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। नांदुरा बुद्रुक येथे एका अतिशय गरीब कुटुंबातील महिला पार्वतीबाई हाळे हिचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस सदर समाजातील लोकांनी अंत्यविधीसाठी जेव्हा स्मशानभूमीसाठी गेले तर त्या ठिकाणी गेले असता काही समाजातील इतर समाजातील लोकांनी ही स्मशानभूमी ही आमची आहे आणि या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करू देणार नाही म्हणून विरोध केला। तर त्यावेळेस आम्ही जेव्हा स्वतः गावामध्ये जाऊन त्या स्मशानभूमीमध्ये जे काही त्या महिलेचा दफनविधी आहे तो करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं, त्यानंतर देखील त्यांचा विरोध कायम होता। मग त्यावर तोडगा म्हणून आम्ही शासकीय जागा जी लगत होती त्या स्मशानभूमीच्या बाजूला तर त्या ठिकाणी सदर महिलेचा अंत्यविधी करावा असं त्यांना सांगितलं। त्यानंतर सुद्धा जेव्हा त्या समाजातील लोकांनी विरोध केला तेव्हा प्रशासनाला तिथे कठोर भूमिका घ्यावी लागली आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने आम्ही त्या लोकांवर कारवाई केली। त्या लोकांवर कारवाई केल्यानंतरच त्या ठिकाणी अंत्यविधी हा शांततेमध्ये पार पडला। तर या प्रकरणामध्ये मला आमच्या तालुक्याचे जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत अरविंद रायबोले सर यांचे तसेच पोलीस निरीक्षक भुसनूर साहेब यांचे देखील सहकार्य मिळालं आणि या प्रकरणामध्ये आम्हाला चंद्रकांत मध्ये त्यानंतर रामचंद्र बडगिरे आणि इतर दोघांवरती गुन्हा दाखल करावा लागला। आवाज बहुजनांचा।